नमस्ते बालमित्रांनो, महात्मा गांधी जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी यांचा जन्म किती साली झाला? पर्याय 1 आहे 1969, पर्याय 2 आहे 1869, तिसरा पर्याय 1870 आणि चौथा पर्याय 1847. बरोबर उत्तर आहे 1869. प्रश्न दुसरा आहे, महात्मा गांधीजींनी कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? पर्याय क्रमांक 1 आहे सत्य, 2 असत्य, 3 अहिंसा आणि 4 पर्याय 1 व 3 बरोबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय 1 व 3 बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे 2 ऑक्टोबर, पर्याय दुसरा आहे 3 जानेवारी, तिसरा पर्याय 1 ऑक्टोबर आणि चौथा पर्याय 1 ऑगस्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय 1 आहे पुतळीबाई गांधी, 2 आहे इंदिरा गांधी, 3 आहे कस्तुरबा गांधी आणि पर्याय चौथा आहे यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कस्तुरबा गांधी. त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? पर्याय क्रमांक 1 आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आहे पोरबंदर, तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय गुजरात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींना किती भाषा येत होत्या? पर्याय क्रमांक 1 आहे 10, पर्याय दुसरा आहे 11, पर्याय तिसरा आहे 5 आणि चौथा पर्याय 15. बरोबर उत्तर आहे त्यांना 11 भाषा येत होत्या. 7वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असे कोणी संबोधले? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, 2 पंडित नेहरू, पर्याय 3 सुभाषचंद्र बोस आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. धन्यवाद बालमित्रांनो. यासारखेच नवीन नवीन प्रश्न पाहूयात आपण पुढच्या